नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 11 याचं पार्ट 2 हा विश्लेषण जो की गणित आणि बुद्धिमत्तेचा आपण विषय करूया. आपण सेशनला सुरुवात करण्याच्या आधी आपण एकदा जोरदार लाईक होऊ द्या. देन आता इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. देन नेक्स्ट आता बघा, यामध्ये पहिलाच क्वेश्चन जर इथं विचार जर केला तर बघा इथे काय, हा तुमचा घातांकाचा पार्ट आहे. 64चा पॉवर 4 डिवायडेड बाय 8चा पॉवर किती 5. आता जेव्हा तुमचा बेस सारखा असेल तेव्हाच तर तुम्हाला या पद्धतीने उत्तर काढता येईल. म्हणजेच काय होणार, इथे 8 आहे बेस आणि इथे तुमचे 8 पाहिजे, म्हणजे 8चा वर्ग आणि देन त्याचा पॉवर किती 4. पॉवरचा पॉवर, आता घातांकाचा नियम जर आपल्याला माहिती असेल, 4 दुने 8 म्हणजे 8चा पॉवर 8 आणि डिवायडेड बाय 8चा पॉवर 5. मग आता हा जर वरती गेला तर पॉवर मध्ये मायनस होतो घातांकाचा ए टू दी पॉवर एम डिवायडेड बाय ए टू दी पॉवर एन. म्हटलं तर ए टू दी पॉवर एम मायनस एन म्हणजे 8चा पॉवर 8 मायनस 5. म्हणजेच उत्तर काय होत आहे, 8 वजा किती होत आहे 3. मग 8चा पॉवर 3 म्हणजे किती होत आहे, 8चा घन 512. अशा पद्धतीने ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. क्वेश्चन बघा, रूट मध्ये आहे. या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात, पुन्हा विचारणार तर लक्षात ठेवा. मग या पद्धतीने विचार जर केला तर आपण, तर बघा आता, तर जर या टाईपचा क्वेश्चन जर असेल तर आपल्याला इथे 0.82 क्लिअर, हां, देन त्याच्यानंतर 3.43 आणि देन त्याच्यानंतर 0.95 यांची बेरीज करून घेऊ आपण. देन बघा इथं 5 आणि 5 10, याचं एक 12, 12 ने एक 13, 13 9 किती होते 22. देन त्याच्यानंतरचा इथं हातचा 2 2 म्हटलं तर इथं किती होतं 5, 5.2 अशा पद्धतीने वरच्याचा राहणार. देन त्याच्यानंतरचा जर विषय जर केला आपण, पुढचं जर कंडिशन, तर बघा आता जर खालच्या यांचं जर बेरीज जर केला आपण, खालच्या यांची बेरीज किती होते सांगा, 37 अधिक 73. आता इथं आपल्याला कळायला पाहिजे 37 अधिक 73 म्हणजे किती 7, म्हणजे 80 80 110 110 अधिक तुमचं ते 110 अधिक 20 जर आपण केलं, ठीक आहे, मग किती होतं 130. किती होतं 130. म्हणजे डायरेक्टली आपण जर इथे विचार जर केला तर इथं 5.20 डिवायडेड बाय खालच्यांचे 1.30 अशा पद्धतीने मेंटेन होत आहे. देन त्याच्यानंतरचं बघा आता, पॉईंट नंतरचे डिजिट सारखे आहेत, एकतर 520 लिहू शकता, देन त्याच्यानंतर 130 लिहू शकता, नाही तर 0 0 ऑलरेडी कॅन्सल. 13 1 13 13 52 म्हणजे रूट ऑफ 4 म्हणजे उत्तर किती 2. आणि ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. या पद्धतीने तिथं उत्तर राहणार होतं. देन नेक्स्ट आता क्वेश्चन जर बघितलं तर सांगा इथे रूटमध्ये एक्स फसून आहे, तर तेव्हा तुमचा रूटची व्हॅल्यू तिथे काढायची आहे. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड तुम्हाला करावं लागेल आधी. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, ठीक आहे. मग स्क्वेअरिंग दोनही साईडला जर आपण जर घेतला 32.4 डिवायडेड बाय एक्स आणि इकडे स्क्वेअर आणि इकडे 2चा सुद्धा स्क्वेअर, कारण आपण एकाला दिला एकाला नाही दिला तर ते व्यवस्थित नाही. इकडे तुमचे डावीकडे जे चेंजेस करतात तेच चेंजेस तुमच्या उजवीकडे तुमच्या तिथे मेंटेन आहे. मग आता देन त्याच्यानंतर 3 32.4 भागीला एक्स बरोबर इथं किती होत आहे 4. मग आता देन 4ला जर आपण डिवायडेशन मध्ये नेला, याला तिकडे आणि तिकडचं इकडे जर आपण मेंटेन जर केलं, 32.4 डिवायडेड बाय काय होणार एक्स बरोबर इकडे एक्स तिथं मेंटेन आहे. मग इथे काय होत आहे 4 8 32 आणि 4 1 4. तसं पॉईंट काढून घ्यायचा असतो, तरी पण आपण इथं डायरेक्टली 8.1 अशा पद्धतीने उत्तर तुमचं मेंटेन होत आहे, जो की ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. पॉईंट नंतर एक डिजिट आहे, पॉईंट नंतर एक डिजिट इथं मेंटेन होतच आहे, पण तरी पण आपण तिथं विचार जर केला तर त्या पद्धतीने राहणार. मग आता देन क्वेश्चन नंबर 43 खालीलपैकी नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणता पर्याय चुकीचा आहे, चुकीचा विचारत आहे. तर बघा याचा अर्थ किती होत आहे, एक्स एक्स आणि व्ही म्हणजे याचा अर्थ होत आहे तुमचं 25 आणि इथे याचा अर्थ सी ऑप्शनचा 25च होत आहे. तर बघा म्हणजे एक्स 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 म्हणजे तुमचं काय होणार, तुमचं 3 वेळा एक्स जर असेल तर त्याचं उत्तर का म्हणजे 30 30 वजा हा बी म्हणजे 5, 30 वजा तुमचं 5 जर असं म्हटलं तर काय होणार 25, म्हणजे पहिला करेक्ट आहे. ते त्याच्यानंतर पुन्हा बघा
सेकंड बी ऑप्शन मध्ये जर बघितलं तर लक्षात ठेवा आय एक्स म्हणजे 9 अधिक तुमचं किती एक्स व्ही आहे म्हणजे 16 16 9 किती होत आहे 25 म्हणजे तुमचं बी ऑप्शन सुद्धा करेक्ट आहे. आणि त्याच्यानंतर सी ऑप्शन बघा एक्स एक्स 20 म्हणजे तुमचं काय होणार 25. सी ऑप्शन मध्ये बघा तिथे एक्स आय म्हणजे 11 किती आहे एक्स आय म्हणजे 11 11 भागीला किती होतं तुमचं एक्स व्ही म्हणजे 15. याचं उत्तर 25 असं येत नाहीये. पण तुमचा रॉंग कोणता आहे म्हटलं तर तुमचा ऑप्शन सी इज अ रॉंग. म्हटलं तर चुकीचा पर्याय निवडा असं जर म्हणताय चुकीचा पर्याय कोणता आहे तुमचं ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन सी इज ओके. देन त्यानंतरचं बघा आता गटात न बसणारे पद ओळखा. तर चैत्र या महिन्यात गुढीपाडवा येतो करेक्ट आहे. अश्विन या महिन्यात दसरा आहे तो. हे मराठी महिने आहेत आपले 12 मराठी महिने माहिती असायला पाहिजे. कधी कधी यावरचे क्वेश्चन विचारले आपण रिजनिंगच्या कंपॅरिझन न करताय ते जी के मध्ये सुद्धा येऊ शकतात. फाल्गुन महिन्यात होळी येतो शेवटचा त्या पद्धतीने आपण 12 महिना त्यामध्ये शेवटचा कारण चैत्रपासून आपला सुरुवात होते आणि गुढीपाडवा आपला मराठी वर्षाचा किंवा हिंदू वर्षाचा त्या पद्धतीने तो आपण नववर्ष असं म्हटलं जाते. हा शेवटचा होळीचा आहे. भाद्रपद हा तुमचा नाही तर श्रावण महिन्यात नागपंचमी असतो. कोणत्या महिन्यात श्रावण महिन्यात. हा तुमचा चुकीचा पर्याय ठरत आहे म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन नेक्स्ट आता बघा हा एक क्वेश्चन बघा महत्वाचा क्वेश्चन राहील. 80च्या चाचीचे म्हटलं तर गुणीला पट 5 पट ठीक आहे. देन हा म्हटलं तर काय बरोबर 60च्या 60 गुणीला किती 4 पेक्षा कितीने मोठा म्हटलं तर एक्स अशा पद्धतीने मेंटेन आहे. एवढ्याने मोठा तेवढ्याने मोठा त्यांच्यामध्ये कितीने मोठा म्हटलं तर इथं 8 5 40 म्हणजे किती होतं 400 बरोबर 24 म्हणजे 240 प्लस एक्स बरोबर इकडे मायनस जर केलं तर 400 मायनस 240 म्हटलं तुमचं बरोबर एक्स एक्स बरोबर किती होतं तुमचं. देन त्याच्यानंतर इथं 160 अशा पद्धतीने तुमचं उत्तर येतं 160. ऑप्शन क्रमांक बी इज अ करेक्ट आन्सर. ओके. त्या पद्धतीने एवढी स्पीड तुमची मेंटेन राहिली पाहिजे तेव्हाच तर तुमचे क्वेश्चन तिथे सॉल्व्ह होणार आहे. त्यानंतरचा हा रिझनिंगचा क्वेश्चन आहे. याच्यात काही विषय नाही फक्त पाहत क्षणी एक डोळ्याचं नजर पाहिजे बस मित्र बाकी काही नाही. इथं दिसते पण तसं नसते असं म्हणूनच जग फसते असा वाला विषय आहे इथे. आता बघा जरा आता जर लॉजिक लागले तर विदिन सेकंड नाहीतर बोंबलत बसा असाच काम राहणार आहे. ठीक आहे. म्हणून आता बघा याच्यामध्ये जर विषय जर केला तर काहीच नाही आहे बघा इथे पहिल्या जर डावीकडे 6 9 9 1 9 अशा पद्धतीने तर आता इथं देन त्याच्यानंतरचा हा जो डिजिट आहे इथला पहिला 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 देन त्याच्यानंतर अशा पद्धतीने तो मेंटेन होत आहे 9 1 9 6 9 झाला विषय. मग तिथला पण त्याच पद्धतीने मला सांगा इथला 4 पासून तिकडं पहिल्यांदा सुरुवात करायला पाहिजे 4 न सुरुवात होणारे बघा आणि शेवट काय पाहिजे 6 4 न सुरुवात शेवट 6 4 ने सुरुवात होत आहे पण शेवट होत आहे का नाही. जास्त पाहायची गरज नाही इथं 4 न नाहीच आहे 2 उडालेच आहे. इथे बघा 4 ने सुरुवात होत आहे पण 7 कुठं आला तिथे नाहीच आला म्हणजे ठोका त्याला नंतरच्या नंतर पाहायला गेला झाला विषय कम्प्लीट. समजत आहे का. एवढं तुमचं फास्ट तिथे येणे आवश्यक. ते घरी येऊन चेक करायचं मित्र. 3 ऑप्शन एकदा का कॅन्सल झाले विषय मोकळा करायचा. ठीक. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 47 किंवा नेक्स्ट क्वेश्चन आपण एक सायकल 2850 रुपयाला विकल्यावर एका दुकानदाराला 14% नफा म्हणजेच काय होतं 114%ची व्हॅल्यू काय आहे तुमचा 2850. ठीक आहे. देन त्या दुकानदाराला सायकल किती रुपयाने विकावी म्हणजे किती 8% नफा म्हणते 8% नफा म्हणजे 108 किती बस झालं खतम. देन त्या पद्धतीने जर आपण विषय जर केला तर एक्स बरोबर काय होतंय बघा आता लक्षात घ्या इथे थोडं कॅल्क्युलेशन राहणार. कॅल्क्युलेशन सुद्धा आपल्याला कसं लवकरात लवकर करता येईल या पद्धतीने आपण विचार करू 112 ठीक आहे. देन 114 त्या पद्धतीने असं मेंटेन होत आहे. तर बघा आता जर सपोज इन केस जर आपण इथे जर भाग जर दिला तर बघा देन त्याच्यानंतरचं इथे जर पहिल्यांदा 2चा जर भाग जर दिलो आपण ठीक आहे कोणाचा 2चा तर 2चा देण्याच्या ऐवजी आपण 2चा देऊ तर 2चा भाग जर दिला तर याचे किती होते 57. 2ने भागणे म्हणजे अर्धे करणे 57 होते. याचे किती होते 54. मग आता देन त्याच्यानंतर यार मित्र जरा लक्षात घ्या इथे बघा 2 अधिक 8 किती 10 10 5 15 म्हणजे 3ची कसोटी लागते म्हणजे 3 न भाग जाणार 3 9 27 देन राहिला किती रे 1 3 5 15 आणि वरचा 0 देन इथं
19 त्रिक 57. मग आता 950 गुणिला 54 आणि भागीला किती होते 19. असंच कॅल्क्युलेशन करायचं बघा. 19 पाचा देन मग 54 गुणिला तुमचं इथं 50 गुणिला 54 आहे. 50 गुणिला 54 जर म्हटलं तर देन त्याच्यानंतर बघा 4 पंचे 20 हा वरचा एक शून्य राहिला आणि 5 5 25 ना आणि इथे किती 2 म्हणजे 27 2700 इज अ करेक्ट आन्सर. बी ऑप्शन इज अ करेक्ट. या पद्धतीने तिथे तुमचं उत्तर येणे अपेक्षित. कॅल्क्युलेशन लेवल वाढवा, विदिन सेकंद तुम्हाला तिथे उत्तर मेंटेन होणार आहेच. देन त्याच्यानंतर अक्षय, आता बघा पुढचा क्वेश्चन. अक्षय हा शैलाचा पती आहे. कोण? अक्षय. कोणाचा? शैल पती आहे म्हणते. पती पत्नीचं रिलेशन आपण गुणाकारानं म्हणजे या साईननं हे करतो. शैला ही राजची आई आहे. कोणाची? राज. आई आहे म्हटल्यानंतर हे खाली राहणार राज. ठीक आहे. देन त्याच्यानंतर शैला पण राज. देन त्याच्यानंतर दामिनी ही शैलाची बहीण आहे. कोण म्हणतात? दामिनी. भाऊ बहिणीचं दामिनी. दामिनी ही कोण? शैलाची बहीण आहे. तर आता देन त्याच्यानंतर राजचे दामिनीशी यांचं मग काय ना, आईची बहीण काय होते? मावशी. बस खतम. इथे एवढा चांगला रिलेशन, विषय कम्प्लीट. मावशी. ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर? ओके. दे नेक्स्ट बघा. आता खालीलपैकी भारतीय सौर वर्षाच्या कोणत्या महिन्यात 31 दिवस आहेत? तर यामुळे आता आपल्याला इथे पूर्णपणे माहिती पाहिजे 31 दिवस. तर देन त्याच्यानंतर याच्या पूर्ण जर आपण इथं स्लाइड जर बघितले तर बघा आता इथं कोणत्या महिन्यात काय राहते बघा. पहिलेचे 6 महिने चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद. या पहिल्या याच्यामध्ये तुमचं किती राहणार? 30 आणि 31 राहणार. बाकीच्या सर्वांमध्ये काय राहत तुमचं 31 मेंटेन होत आहे पहिल्या 6 याच्यात. देन त्याच्यानंतरचं तुमचं इथं बघा. देन बाकीचं तुमचं इथं कोणता? मग आता यानुसार जर आपण बघितलं तर कोणकोणता? मग आता इथे जर म्हटलं पहिल्या याच्यात कोणकोणते 31 जर असा विचार जर केला तर 31 कुठं आहे म्हणताय? बाकीच्या याच्यात तुमचं इथं 30 म्हटलं तर इथं बघा. आपण जर इथं बघितलं 30 वाले कोणकोणते? अग्रहायण किंवा मार्गशीर्ष. या 30 मध्येच मोडते पौष आणि फाल्गुन. देन या पद्धतीने 3 आणि पण श्रावण मध्ये किती आहे तुमचे? 31. म्हणून तुमचा ऑप्शन कोणता आहे ना? ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. लक्षात ठेवण्याची सोपी ट्रिक म्हटलं तर पहिले 6 जे आहेत, पहिले 6 काय आहेत? पहिले चैत्र 30 किंवा 31, बाकीचे सर्व तुमचे 31 राहणार आणि 7व्या महिन्यापासून पूर्णपणे आणि ते काय राहणार? सर्व 30चे महिने राहतील. डायरेक्टली अग्रहायण तुम्हाला काही वेगळा जर वाटत असेल तर हिंदू कॅलेंडरमध्ये त्या पद्धतीने तसं मेन्शन केलं आहे. 9वा महिना म्हणून अग्रहायण म्हटलं जाते, त्यालाच म्हणतात मार्गशीर्ष. ओके. नेक्स्ट आता त्या पद्धतीने पुढचा क्वेश्चन जर बघितलं तर देन त्याच्यानंतरचा बघा आता. ओके. देन रहीमचा जन्म 7 जुलै. जन्म कधी झाला म्हणताय? 7 जुलै 2007 ला झाला. ठीक आहे. त्या वार शनिवार होता. शनी. तर दुसरा वाढदिवस कधी होणार मग? 7 जुलै 2009 दुसरा वाढदिवस होणार. 2008 जो आहे तो लीप इयर आहे. 2008 काय? लीप इयर म्हटल्यानंतर शनिवार नंतर काय होणार? +2 कारण 29 फेब्रुवारी येत आहे ना त्यामध्ये. +2 होतं. शनिवार नंतर काय होतं? सोम अधिक तुमचा नंतरचा एक दिवसानं वाढतो. एक दिवसानं वाढलं तर काय होणार? मंगळ. काय होत आहे? मंगळवार. अशा पद्धतीने काय येणार? ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन अशा टाईपचे क्वेश्चन बरेचदा बघितलंय, पुन्हा तेच आहे, तर तुम्ही त्याला प्रॅक्टिस करणे आवश्यक राहील. देन त्याच्यानंतरचं बघा आता इथं हा जो क्वेश्चन आहे हा पाहता क्षणी तुम्हाला जर इथं मोजून 20 सेकंद द्यायचे. जर आलं उत्तर तर ठीक, नाही आलं तर पुढे जाणार. आता इथं लॉजिक काय लागला? पहिल्या डावीकडचा तुमचा जर त्या अंकांच्या गुणाकार आणि भागीला 2 मग किती होत आहे? इथं 4 वेळा भागतात 4 पंचे 20 अशा पद्धतीने मेंटेन होतात. इथेही लागते का पाहूया तसाच लॉजिक. मग काय केलं? मग 6 गुणीला काय केलं? अंकांचा गुणाकार भागीला 2. त्याच्यानंतर इथं बघा, इथं जर भाग जर दिलं तर किती? 3 9 27 म्हणजे जमला जुगाड. म्हणजे अंकांचा गुणाकार त्याचे अर्धे, म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. देन त्यानंतरचा बघा पुढचा
बागा यावरून 60 आणि 6 10 60 अशा पद्धती। बी ची किंमत किती आहे 2, ए ची किंमत 1 आणि जी ची किंमत तुमचं 7 आणि ए ची किंमत किती 1। आता यामधून -1 -1 -1 -1 -1 असं जर केला 2 वजा तुमचं 2 वजा 1 म्हणजे 1, 1 वजा 1 म्हणजे 0, 7 वजा 1 म्हणजे 6 आणि 1 वजा 1 म्हणजे 0, म्हणजे त्याचे नंबरिंग देऊन त्याचं 1 वजा करून त्या पद्धतीने मेंटेन आहे। तर त्याच्यानंतर टाडा बघा, टाडा TA याचा नंबरिंग किती सांगा बरं, याचा असतं 20 क्लिअर टी, आणि 1 नंतर काय तुमचं 4 आणि इथं 1 अशा पद्धतीने राहणार। म्हणजे तुमचं उत्तर काय येणार, याच्यामधून 1 वजा केला तर किती 19 19 असणारा पहिला ऑप्शन। 19 19 इथं नाही आहे, इथं आहे, इथं आहे, 3 ठिकाणी आहे। मग 1चा मग नंतरचा काय येणार 0, नंतरचा काय होणार 3 आणि नंतरचा 0, म्हणजे 19 0 30 19 0 30 म्हणून ऑप्शन ए इज 52चा ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट बघा, देन लांबी रुंदी अशा पद्धतीने आहे एका उदाची। तर डायरेक्टली आता आपण जर विचार जर केला तर बघा 1 लिटर म्हणजेच, आता लिटरमध्ये तुमचा विचार करायचा 1000 सेंटीमीटर क्यूब अशा घनमीटर तिथे असते, ठीक आहे। या पद्धतीने तिथं मेंटेन होणार। तर लिटर बादल्या किती पाणी मावेल अशा पद्धतीने म्हणतात, लिटरचा विषय तुम्हाला त्या पद्धतीने। परंतु यांचं काय होणार तर बघा, यांचं एका हौदाची पूर्ण घनफळ जर काढलं, घनफळ कितीचं तिथं पाणी मावेल अशा पद्धतीने, तर इथं तुमचं मीटरमध्ये आहे सर्व। देन त्याच्यानंतर आपण का ट्रान्सफर करू, 4 मीटर म्हणजेच किती होतात 400 सेंटीमीटर, ठीक आहे, कारण 100 न आपण हे करतो। 1.5 मीटर म्हणजेच किती होत आहे 150 मीटर, आणि 1.5 म्हटलं एक शून्य ते घेईन, 1 मीटर म्हटलं तर काय होत आहे 100 सेंटीमीटर, तर इथं सेंटीमीटर सेंटीमीटर, ठीक आहे। यांचं ते गुणाकार असते 400 गुणिला 150 गुणिला काय असते 100, ठीक आहे। ते त्याच्यानंतर 8 लिटर, आता एका लिटरची क्षमता एवढी आहे, तर 8 लिटरचा विचार जर केला तर किती होणार 8 गुणिला 1000, 8 गुणिला 1000 म्हणजे किती होतात 8000, 8000 हे पूर्ण सेंटीमीटर क्यूब आहे, सेंटीमीटर 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 क्यूब असणार। आणि देन मग घनफळ किती म्हणजे क्षमतेने तो रिकामा करण्यासाठी किती बादल्या पाणी काढावं लागतील। आता बादलीची क्षमता जे 8 लिटर क्षमतेच्या बादलीने म्हणतात, एकूण बादल्या किती बादल्या लागतील, तर त्या पद्धतीने आपण जर विचार केला टोटल त्याचा घनफळ किती आहे 400 गुणिला 150 गुणिला तुमचा 100 भागीला काय होणार डायरेक्टली 8000, कारण ते त्या पद्धतीने राहणार। 0 0 0 0 0 0 गेट कॅन्सल, म्हणजे तिथं राहिलं काय 40 गुणिला 15 गुणिला काय राहिलं 10 भागीला किती रे 8, 8 पंचे 40, 15 5 75 म्हणजे 700 वरचा 1 शून्य म्हणजे 750 बादल्या तुमचा लागणार। ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर। या पद्धतीने तिथे तुमचं उत्तर राहणार आहे, ठीक। देन आता बघा हा क्वेश्चन नंबर 55 किंवा नेक्स्ट क्वेश्चन, यांच्यामध्ये काय होत आहे बघा, यापासून जर आपण जर विचार जर केला तर यांच्यामधला फरक आहे तुमचा 11चा, आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये 15चा, देन याच्यामध्ये पुन्हा 15चा, देन यांच्यामध्ये तुमचं किती येत आहे 19चा फरक येत आहे, आणि देन त्याच्यानंतर इथं कितीचा फरक येत आहे यार 23चा फरक येत आहे, आणि देन इथं काय, आणि इथं जर म्हटलं तर 29। यांच्यामध्ये आता तुम्हाला एक रिदम भेटत आहे बघा, 19 23 आणि 29 हे सर्व काय आहे मूळ संख्या, इकडे मूळ संख्या, म्हणजे मूळ संख्येचा ना कुठं आहे रिलेशन। जर सपोज याच्या ठिकाणी जर आपण 13 ठेवला असता, किती 13चा प्लस, मग 13 प्लस करताय म्हणजेच काय होणार +13 जर असते, इथं काय पाहिजे होता 47, जर 49च्या ऐवजी जर आपण 47 ठेवला असता तर बघा 34 आणि इकडे नंतरचं काय 64, यांच्यामध्ये 11 नंतर 13 ही मूळ संख्या आहे, नंतर आता इथं 47 म्हटलं तर इथं किती 13 नंतर प्लस काय होत आहे, आणि इथं किती 17, म्हणजेच काय 17 आणि 47, म्हणजे रिदम कोण ब्रेक करत आहे ऑप्शन ए तुमचा 49 रिदम ब्रेक करत आहे, क्लिअर। म्हणून ऑप्शन कोणता येणार ए ऑप्शन इज
करेक्ट आन्सर देन. आता बघा, हा जो क्वेश्चन आहे 2:15 मिनिटांनी जर घड्याळाचा तास काटा पूर्व दिशा, तर जर आपण अशा पद्धतीने एक घड्याळ जर काढला, जर इथं 12ची स्थिती आणि देन इथे तुमची 3 आणि इथे 9 आणि इथे 6ची स्थिती, आता कोणता काटा म्हणतायत तर जरा लक्षात ठेवा. बर, आता कोणता काटा कोणता कशा पद्धतीने म्हणताय बघा. मिनिटांनी किती, 12:15 म्हणजे 12वर तुमचा तास काटा असेल, तास काटा पूर्व दिशा. इथे जर आपण असं मेंटेन केलं या पद्धतीने आणि इथे एक अशा पद्धतीने 12:15, ठीक आहे. पूर्व दिशा ही पूर्व दिशा म्हणते, काय म्हणताय, पूर्व. ओके, ही पूर्व दिशा असेल तर पूर्व आणि देन त्याच्यानंतर एक एक असं आपण जर विचार जर केला तर इथं पूर्व असतो, ठीक आहे. पूर्व असं चेंज झाला, इथं पूर्व चेंज झाला म्हणजे खालचा इकडे काय आला, दक्षिण आला. मग आता इथे तुमचं काय राहणार, दक्षिण. देन याच्या खाली म्हणजे तुमचं पश्चिम आणि देन इकडे काय असते, उत्तर. तुम्हाला काय विचारतं, मिनिट काटा कोणती दिशा, मग हेच तर आहे मिनिट काटा, ठीक आहे. मिनिट काटा कोणती दिशा, दक्षिण दिशा. झालं, विषय कंप्लीट. फक्त थोडं व्हिज्युअलायझेशन करायचं होतं, देन त्यानंतरचं उत्तर तिथे डायरेक्टली मेंटेन होत आहेच. ओके, देन आता बघा, खालील स्त्रिया, आता इथे जर म्हटलं स्त्रिया आणि माता, ठीक आहे. सरपंच, सरपंच हा जो आहे सरपंच, सरपंच स्त्री किंवा पुरुष दोन्ही होऊ शकते, स्त्री किंवा पुरुष. ओके, पण मला सांगा, स्त्रिया माता कोण होऊ शकते, स्त्रिया. म्हणून एक मध्ये एक असणारा इथं पाहिजे, परंतु या पद्धतीने. आता बघा, आपण बी डायग्राम जर व्यवस्थित जर लक्षात जर घेतलं तर बी मध्ये बघा, इथे जर बाहेरचा आपण स्त्रियांचा गट जर घेतला आणि देन त्याच्यानंतर आतमधला जर हा जर म्हटलं आपण माता, मग देन त्याच्यानंतर हा तुमचा बाहेरचा जो आहे सरपंच. सरपंच म्हणजेच काय, कशा पद्धतीने, म्हणजे सर्वच्या सर्व सरपंच स्त्रिया असू शकतात, अशातला गोष्ट नाही आहे, पुरुष पण असू शकतात. म्हणून तुमच्या इथे स्त्रियांसोबतचा तो गट जो आहे तुमचा त्या पद्धतीने एकमेकांमध्ये गुंतलेला आहे. म्हणून तुमचं उत्तर काय येणार, ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर राहणार, ठीक आहे. देन नेक्स्ट आता बघा, चेतन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, उत्तरेला 5, उत्तरेला 5 म्हणताय, या पद्धतीने 5 गेला. देन नंतर उजवीकडे वळून 10 किलोमीटर उजवीकडे. आता उत्तरेकडे जाताना उजवी दिशा पूर्व दिशा 10 किलोमीटर. देन त्याच्यानंतर परत उजवीकडे वळून, आता मला सांगा, उजवीकडे जाता म्हणजे पूर्वेकडे जाणार, उजवीकडे वळून 5 किलोमीटर म्हणजे दक्षिणेला येत आहे 5 किलोमीटर. देन पुढं, तर तो पहिल्या स्थानकापासून किती किमी अंतरावर, हेच तर आहे. जर आपण इथे मेंटेन जर केला, बघा, हा जो आहे हाच तर डिस्टन्स तुम्हाला काढायचा, हाच तर मेन पॉइंट आणि हा एंडिंग पॉइंट आहे. या पॉइंट मध्ये इथं 10 आहे तर इथं सुद्धा 10 झाला, विषय कंप्लीट. म्हणून 10 किमी असं तुमचं उत्तर येणार. किती सोपं आहे बघा ना, पायथागोरस थेरम आहे ना, काही नाही, फक्त इकडे तिकडे वळवणी होता. हा बघा, हा क्वेश्चन कसा आहे, जेव्हा मी सकाळी 7 वाजता घरात प्रवेश केला तेव्हा माझी सावली माझ्या डाव्या बाजूला होती, ठीक आहे. सावली माझ्या डाव्या बाजूला होते. तर सकाळी म्हटल्यानंतर सकाळी सूर्य तुमच्या पूर्वेला असणार, ठीक आहे. सूर्य भाऊ, ठीक आहे, या पद्धतीने तुमचा पूर्वेला असणार. म्हणजेच आता घराचे दार माझ्या कोणत्या दिशेला आहे म्हणताय, तर साहजिक आहे ही पूर्व दिशा आहे, सावली पश्चिमेला पडत आहे आणि सकाळी 7 वाजता. आता पश्चिमेला पडत आहे आणि घरात प्रवेश केला तेव्हा माझी सावली, आता प्रवेश असा करत आहे तो, देन त्याच्यानंतर सावली इकडे पडतात, डाव्या हातावर पडतात. डाव्या हातावर पडण्यासाठी त्याचा तोंड उत्तरेला असायला पाहिजे. त्याचा तोंड उत्तरेला आहे म्हणजे इथं ट्रिकी क्वेश्चन काय आहे बघा, त्या व्यक्तीचा तोंड म्हणजे तो जो व्यक्ती आहे त्याचा तोंड उत्तरेला आहे, परंतु घर त्याच्या अपोजिट असेल ना, घर अपोजिट आहे म्हणजे घराचं म्हणजे मुख किंवा ते त्या पद्धतीने घराचे दार कोणत्या दिशेला आहे असं जर म्हटलं तर
मग ते तुमचं दक्षिणेला इथे त्याच्या अपोजिट राहणार, म्हणून उत्तर काय राहणार ऑप्शन सेकंड म्हटलं तर दक्षिण हा तुमचा उत्तर तिथे मेंटेन होणार आहे. क्लिअर? ओके. नेक्स्ट आता बघा, या टाईपचे क्वेश्चन अत्यंत सोपे, फुकटचा मार्क आहे बघा. तर तहान डायरेक्टली इथं तहान लागल्यावर आपण काय पितो यार? पाणी. पाण्याला काय कोडिंग आहे सांगा बरं? पाण्याला काय म्हणतात? नदी म्हणतात. मग आपल्याला ताण लागल्यास काय प्यावं लागेल? नदी. अशा पद्धतीने उत्तर ऑप्शन डी. ठीक. आता बघा, हा एका टेबलावर एकावर एक अशा 7 पुस्तके ठेवली आहेत. गणित, हिंदी, मराठी, विज्ञान. हा आपल्याला काही करायचं नाही, किती आहेत ते काय आहेत बघा. देन त्याच्यानंतरचा आपल्याला जसं माहिती पाहिजे त्या पद्धतीने आपण इथं विचार करूया. इतिहासाच्या खाली भूगोलाचे. इतिहासाच्या खाली काय? भूगोल. ठीक आहे. इतिहासाच्या खाली भूगोल. देन त्याच्यानंतर काय म्हणतात? भूगोलाचे पुस्तक ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे, म्हणजे मराठी खाली असलं पाहिजे, मराठी. देन त्याच्यानंतर समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर आहे, समाजशास्त्र. इथं समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर असून त्यावर हिंदीचे पुस्तक आहे, हिंदीचे पुस्तक आहे. आणि देन त्याच्यानंतर काय म्हणतात? गणिताचे पुस्तक गणिताचे पुस्तक काय म्हटलं आपण? ते गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाच्या खाली असून हिंदीचे पुस्तक सर्वात वर नाहीत. मग त्या सर्वात मध्यभागी कोणते पुस्तक आहे असं जर म्हणतात, तर सर्वात वर नाही म्हटलं तर हिंदी सर्वात वर नाही म्हटलं तर याच्यावरती कोणते नाही ना? गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाच्या खाली असून. मग आता गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तक म्हणजे विज्ञान वरती, मग इथं गणित येणार आणि देन त्याच्यानंतर काय ना वरती विज्ञान. या पद्धतीने इथं मेंटेन होत आहे. देन म्हणून आता जर तुम्हाला विचारलं असता मध्यभागी कोण म्हणतात, या क्वेश्चनचा मध्यभागी कोण आहे असं जर म्हटलं तर मध्यभागी जर विचारलं तर 1 2 3 4 5 6 7 आहे. 7 मधला चौथा 1 2 3 4 म्हटलं तर उत्तर काय येणार तुमचा? समाजशास्त्र असं तुमचं उत्तर येणार. ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. ओके. देन नेक्स्ट आता बघा, हा जो क्वेश्चन आहे तर क्वेश्चन नंबर 62 किंवा त्या पद्धतीने बघा याच्यामध्ये. तर आपण पहिल्यांदा एक लक्षात घेऊया विधान. केवळ काही कतार लांब आहे. काही म्हटलं तर देन या पद्धतीने असं काही कतार काय लांब. केवळ म्हणताय, ठीक आहे. केवळ काही कतार म्हणजे हे जे आहे बाकी कोणासोबतही जाणार नाही, फक्त कोणासोबत? लांब सोबत जाणार. देन त्याच्यानंतर काय म्हणते? काही लांब छोटे आहे. हे काय? छोटे. त्याच्यानंतर काही छोटे बॉटल्स आहेत. बॉटल अशा पद्धतीने आहे. तर निष्कर्ष, सर्व लांब छोटे होऊ शकतात. सर्व लांब छोटे होऊ शकतात हे विधान चुकीचं आहे. आपल्याला भासवते मित्र आपल्यासोबत आहे म्हणून, परंतु दुसरीकडे कल्टी मारते बरं का. अशाच पद्धतीचा विषय आहे इथे. तर त्याच्यामुळे विश्वास ठेवणं जरा चुकीचं आहे फक्त. परंतु हे एकनिष्ठ आहे वा, ठीक आहे. म्हटलं त्यावरच आहे, म्हणून इथं तुझ्यासोबतच आहे म्हटल्यानंतर तुझ्यासोबतच आहे, दुसऱ्यासोबत मी जोडणार नाही अशा पद्धतीचा आहे. जेव्हा केवळ असा आला तर हा जो भाग, बाकीचा सर्व भाग तिकडे जाणार, परंतु हा जो भाग आहे तुमचा तो केवळवाला तो कुठंच जाणार नाही. त्या पद्धतीने इथेच मेंटेन राहणार. म्हणून लांबचा हा जो भाग आहे तो छोट्या सोबत कधीच येणार नाही, म्हणून तिथं होऊ शकतात. हे शक्यता साफ तुमचं चुकीचं आहे, ठीक आहे. देन सर्व कतार लांब होऊ शकतात. सर्व कतार लांब नाही. पुन्हा यांच्यासोबत बंधन आहेत. हे कतार हे जे आहे सर्व कतार लांब, सर्व नाही तर केवळ एवढेच होऊ शकतात. सर्वच्या सर्व होऊ शकत नाही. म्हणून हा सुद्धा तुमचा विधान तुमचा चुकीचा आहे. म्हणून तुमचा ऑप्शन कोणाला? ऑप्शन डी इज. जर दोन्ही निष्कर्ष निघत नाहीत असं या पद्धतीने तुमचा ऑप्शन डी इज करेक्ट राहणार आहे. देन
या टाईपच्या क्वेश्चनमध्ये तुमचं डावीकडून रांगेतील स्थाने असं जर तिथे मेंटेन केलेला आहे तर बघा आता जास्तीत जास्त म्हटलं तर नेहमी एक लक्षात ठेवा, तुमच्या जेवढ्या आहेत 15 अधिक तुमचं 24 आणि +1 करून टाकायचं, डायरेक्टली जास्तीत जास्त संख्या भेटून जाणार. जेवढे असतील 2 व्यक्ती असतील तर 2, 1 व्यक्ती असतील तर 1, म्हणजे किती 15 अधिक 24 म्हणजे किती 39 अधिक काय होत आहे तुमचं 40, अशा पद्धतीने तिथं मेंटेन होत आहे. ठीक आहे. दे मग आता कमीत कमी असताना जरा थोडं कन्सेप्च्युअली विचार करावा लागेल. जसं फॉर एक्झाम्पल एक जीवन हा डावीकडून 15वा आहे. कोण? जीवन. ठीक आहे. जीवन हा डावीकडून 15वा आहे आणि उजवीकडून कमीत कमी म्हणताना आपण एक एक्स्ट्रा वाढवू शकतो. इथं मध्ये एक घेणार. आता बघा याच्यामध्ये काय होणार, तुमचं इथं 15वा आहे आणि 1 आहे, त्याच्यानंतर इकडे 24वा आहे. हे जास्तीत जास्त वाला विषय झाला आपण जे डायरेक्टली. परंतु आता काय करायचा, इकडे जो येत आहे आपण इथे जर मेंटेन जर केला तर बघा आता थोडा विषय हा जो आहे हा 24वा आहे. ओके, नो डाऊट. परंतु आपण इथे या पद्धतीने इथे 24वा कन्सिडर करूया. ठीक आहे. हा 24वा म्हटल्यानंतर इथे 24वा आहे. ठीक आहे. पण इकडे तुमचं या पद्धतीने असं मेंटेन राहणार. ठीक आहे. आपण जे निळा याच्यात हे केलाय, सॉरी पिवळ्या याच्यात. मग आता देन त्याच्यानंतर इथं 24 आहे, परंतु यांच्या मध्यभागी एक जण आहे म्हणताय, एक जण घेऊया आपण. म्हणजे हा तिकडनं येताना हा इथं इकडनं जाताना 14वा आणि तिकडनं येताना कितवा आहे तुमचा 23वा. हा कितवा असेल तिथे 22वा. असं या पद्धतीने म्हणजे जीवनचं शेवटून क्रमांक किती, जीवनचा शेवटून क्रमांक 22 आणि सुरुवात डावीकडून किती मग 15. मग आता एकूण व्यक्ती काढायचे असेल तर काय करतो, 15 अधिक त्याच व्यक्तीचा डावीकडचा क्रमांक उजवीकडचा क्रमांक मायनस काय करतो 1. कारण 22 अधिक 15 किती होत आहे तुमचं 37, 37 मायनस 1 काय होत आहे तुमचं 36. म्हणून तुमचं 40, 36 असं तुमचं किंवा 36, 40 असं ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर राहणार आहे. दे क्वेश्चन नंबर बघा, एक वर्तुळाकृती कोमल आणि सीमा परस्पर. आता कोमल